राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनी नागपुरात आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये महत्त्वाचं जर बघितलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचं काम या माध्यमातून होताना पाहायला मिळते। ग्रामीण भागातील महिलाला किंवा उद्योजक जे आहेत ज्या प्रमाणे ते आपले वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करतात आणि त्याला कुठेतरी मार्केट हवं या दृष्टिकोनातून त्याचा मोठा एक व्यासपीठ त्याला मिळावं त्यासाठी हा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केला जात असताना पाहायला मिळते। जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय हे सरस प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि गेल्या 4 ते 5 दिवसात जर आपण बघितलं तर 4 ते 5 कोटीच्या वर उलाढाल सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांचा याला प्रतिसाद मिळतो आहे आणि या प्रदर्शनीला भेट देऊ या ठिकाणी जे ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेले पदार्थ आहे, जेवणाचे साहित्य आहे किंवा इतर साहित्य जे आहे, कपडे आहे, या सगळ्यांची विक्री या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे ते जाणून सर काय सांगाल, या प्रदर्शनीला किती मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि याच्या मागचा नेमका उद्देश काय? ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस 2026 नागपूर रेशीमबाग ग्राउंड इथे आयोजित करण्यात आलेला आहे। साधारणतः महाराष्ट्रातील साधारणतः 413 स्टॉल इथं उभारण्यात आलेले आहे। या ग्रामीण भागातल्या जे काही बचत गटाच्या माध्यमातून विविध महिला छोटे छोटे उद्योग सुरू केलेले आहेत, त्या उद्योगांना कुठेतरी मोठी बाजारपेठ मिळावी आणि त्यांना एक आर्थिक बळ मिळावं आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने ह्या प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागपूरकरांनी एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आत्तापर्यंतची 7 दिवसाची उलाढाल जर आपण बघितली तर 4.5 कोटीच्या पुढे गेलेली आहे आणि या एकूण 13 दिवसाच्या प्रदर्शनामध्ये साधारणतः 10 ते 12 कोटी रुपयाची उलाढाल होईल आणि ह्यातून ज्या काही स्वयंसहायता समूहातल्या महिला आहेत ज्यांनी इथं आपले छोटे छोटे स्टॉल उभारलेले आहेत त्यांना निश्चित पद्धतीने एक आर्थिक बळ मिळेल आणि एक त्यांच्यामध्ये एक सक्षमीकरणाचं किंवा एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची आपण म्हणतो ते निश्चित पद्धतीने त्यांना मिळणार आहे। आणि यात महिलासुद्धा समाधानी आहेत की इथे या स्टॉलमध्ये त्यांची चांगली मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे आणि ग्राहकांचासुद्धा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर भव्य दिव्य असं हे प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। वस्तूंची विक्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे। ज्या अनेक वस्तू अशा आहेत की ज्या म्हणजे जे शहरी भागामध्ये मिळत नाही अशा वस्तू या ठिकाणी या महिलांनी बनवलेल्या आहे आणि त्याच वस्तूंना मोठी डिमांड असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या 13 दिवसाच्या प्रदर्शनात 10 कोटीच्या वर उलाढाल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।